नमस्कार मित्रांनो, कसे असत बरे असत ना. तर मी होतोय ओडिसाच्या टूरवर. तुमका काय सगळं दाखवू शकत नाही, पण ज्या ज्या शूट केलं ना थोडाफार तर तुमका मी दाखवतोय. सगळ्यात पहिला बघा यो पुरीचो बीच. ह्याका म्हणतात गोल्डन बीच. एवढो भारी असा ना यो, नाही तर आपल्याकडचे सगळे कचऱ्याने माकल्याने कपल बसलेले. कपल कित्याक म्हटलंय मी माहितीये का तुमका? कारण का मी सिंगल असाय ना, त्यांका बघून माका जरा जेलस फील होता म्हणून म्हटलं. नंतर गेलं मी या चिलिका लेकला. चिलिका लेक या ना डॉल्फिन साठी खूप फेमस असा. मंडळी बघा माझी कशी बघतात, आता दिसतला आता दिसतला आता दिसतला. शेवटी दिसला डॉल्फिन. मनात माझ्या बरा वाटला. नाही दिसला असता ना तर माका डॉल्फिन बनूचा लागला असता. यो बघा व्हिडिओत तुमका दिसता लाल कलरची चिंबोरी, ज्याका आम्ही मालवण मध्ये कुर्ले म्हणतो. कुर्ले बघून झाल्यानंतर आम्ही गेलो कोणार्कला. कोणार्कला बघितलं सन टेम्पल. आतमध्ये काही मूर्ती नाही पण ह्याचा नक्षीकाम बघा केवढा भारी असा. जगन्नाथ मंदिरात जाऊन आम्ही बलभद्र, सुभद्रा आणि जगन्नाथांचं दर्शन घेतलं. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे मी तुमका बाहेरून दाखवलंय. 3 दिवस पुरीमध्ये घालवल्यानंतर आम्ही निघालो भुवनेश्वरला. बस मध्ये नुसती धमाल अंताक्षरीवरून. सगळे सिंगर होते, मी फक्त बाथरूम सिंगर होते. भुवनेश्वरला पोहोचल्यानंतर सगळ्यात पहिला आम्ही लिंगराज मंदिरात जाऊन शिवजीचा दर्शन घेतलं. नंतर परशुरामेश्वर, मुक्तेश्वर टेम्पल, राजाराणी टेम्पल आम्ही व्हिजिट केलं. 5 दिवसाच्या टूर मध्ये आम्ही धमाल मस्ती सगळी काही केलं.